ह्या गावाचं धरण 5 मध्ये सुरुवात झाली, 7 मध्ये या धरणाला काम लागलं आणि जबरदस्तीनं खरेद्या करून कास्तकाराच्या त्यांना 1 लाख रुपयाचा फक्त भाव दिला आणि गावकरी नाही म्हणत होते या धरणासाठी. हे इथं सक्सेस नाही, आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही. बाहेर गावातून जिथं लाभार्थी आहे यांच्याकडून आम्ही सह्या आणून ती म्हणे आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही कारण खारपट्टा असल्यामुळे. तर शासनाने त्यांनाही ऐकलं नाही, ठराव दिले ग्रामपंचायत सर्व, पण शासन ऐकायला तयार नव्हतं. जबरदस्तीने हे धरण आमच्यावर लादलं. आता या धरणाचं काम होत आलं आणि ही भिंत 2 दिवस झाले कोसळली. त्यांच्याकडे शासनाचं काहीच दुर्लक्ष नाही आहे. हे निष्क्रिय काम झाल्यामुळे कच्चा मुरुम इथं वापरण्यात आला आणि सर्व हे भिंत खचलेली आहे. ह्या धरणामध्ये पाणी जर जमा असतं तर समोरचे गाव भातकुली आणि वाशीवाडी हे गाव पूर्ण वाहून गेले असते. कारण का हे गाव धरणाच्या काठीच आहे. मोठी जीवितहानी झाली असती. घट भरणीच्या अगोदरच ही अवस्था आहे ह्या धरणाची, तर समोर काय अवस्था झाली असती ते शासनानं समजून घ्यायला पाहिजे. ह्या धरणाची पूर्ण चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे. किती भ्रष्टाचार झाला ह्या धरणामध्ये हे सर्व शासनाने उघडकीत आणलं पाहिजे.